तर ढाक बैरीचा ट्रेक करत असताना मला असा का अनुभव आला, ट्रेकिंगची सुरुवात महाराजांच्या दर्शनाने होणार नाही असं नाही. दर्शन घेतलं आणि आज 26 जानेवारी होता, तर मला सुट्टी होती तर मी घरी भेटेल असे नाही. तर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कर्जतमधील मोठमोठ्या प्रतिमांचं दर्शन घेत आम्ही पोहोचलो सांगवी गावामध्ये, कारण आपली 2 मावशीची मुलं मिळणार होती. तर सांडशी गावातून कच्च्या रस्त्याने आम्ही पोहोचलो आणि ट्रेकिंगला केली सुरुवात. तर तुम्हाला जागोजागी अशा रिबीन बांधलेल्या भेटतील, त्याचा रस्ता दिसायला तुम्हाला प्रॉब्लेम नाही, काय आरामात तुम्ही वर जाल. तर ट्रेकिंगला केली सुरुवात. तर थोड्याच अंतरावर गेलो आणि आम्ही जे जेवण नेलतं करून ते करून घेतलं. नॅचरल पळसाच्या पत्रावळी आम्ही बनवली तिथे, कारण याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला घरी बसून नाही, इकडेच यावं लागेल तरच, नाहीतर हा आनंद तुम्हाला कधीच मिळणार. ऐतिहासिकदृष्ट्या हा किल्ला टेहळणीसाठी वापरला जात असे. ढाकबैरीवरून कोकण आणि घाटमाता या दोन्ही भागांवर लक्ष ठेवता येत असे. विशेषतः जवळच असलेल्या राजमाची, लोहगड, विसापूर आणि तुंग तिकोना गडाचं मुख्य आकर्षण करण्याचं केंद्र म्हणजे तिथली गुहा. ही गुहा उभी कातळ चढून गेल्यावर लागते. तर आम्ही थोड्याच अंतरानंतर मध्यानंतर पोहोचणार होतो. तर तुम्हाला इथे खूप सारे त्रिशूल बघायला भेटतील. तर तुम्ही मध्यांतर पोहोचले. तर माकडांना बघून मला पण थोडी त्यांच्यासारखं करावं असं वाटलं, पण मी केलं. तर आम्ही जवळजवळ 50% ट्रेक पूर्ण केला आणि आम्हाला ती गुफा दिसत होती. संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. तर जवळजवळ आपण 80% प्रवास केलेला आहे आणि आता आपल्याला वर जायचं आहे. दिसते तुम्हाला, मी दाखवतो, थांबा. इथे जायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटलं? आमचा अपूर्णपणे चालला असेल. भावाची पूर्णपणे जिरली आहे. आता पुढचा ब्लॉग मी पूर्ण करणार भावा. सोपं वाटलं काय? बास जिरली आमची. तर राहिलेला 20% प्रवास आपल्याला पूर्ण करायचा होता, कारण आपल्याला 1 डे रिटर्न करायचं होतं, खाली पण यायचं होतं परत. मित्रांनो, आता आम्ही ढाकभरीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. आता हा मार्ग चढून गेलो आम्ही, हा ट्रेक आमचा बंद होणार. खूप थरारक प्रवास होता, भयानक एकदम. पावसाली जाम स्लिपरी असेल, आता काय नाही एवढा, पण थरारक होता. जिरली आमची जिरली. स्थिती जेवढी बिकट, मराठात तेवढाच तिखट. एवढा थरारक प्रवास करून शेवटी आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचलो ठरलेलं तिथे. तर वरती भैरवनाथाचं मंदिर होतं. तर आम्ही